आणि त्याच्यानंतर जेव्हा ही बातमी छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा कळाली की कोंडोजी बाबा फर्जंद आणि आपले तिथे असणारे सर्व मराठे मावळे हे मारले गेलेले आहेत, तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. कारण कोंडोजी बाबांसारखे मोलाचे असे सरदार आणि आपले मावळे हे तिथे मारले गेले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. पण एका राजाला भावनिक होऊन जमत नाही. शंभूराजांनी ठरवले की कोंडोजी बाबांचे बलिदान सार्थकी लावायचे आणि त्यांनी 20,000ची सेना आणि 300 गलबते घेऊन राजांनी जंजिऱ्यावर आक्रमण केले आणि मग कडाडले संभाजीराजे. आणि मग डागा तोफा किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा हा किल्ल्यावर सुरू झाला. मराठ्यांच्या तोफा ज्या होत्या मित्रांनो, ते आग ओकत होत्या. तोफांचे गोळे हे जंजिरे किल्ल्यावर पोहोचत होते आणि त्यातच सिद्दी खैरियत खानचा जो शीश महल होता जंजिरे किल्ल्यावरती, तो चकनाचूर झाला होता. त्याला काहीच सुचत नव्हतं की आपण काय करावं. पुरता हतबल होऊन गेला होता सिद्दी आणि तो घाबरून गेला होता.